श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू पहिला प्रयत्न करायला तरी सुरुवात कर. मग बघ, तुझ्या प्रयत्नांना आमची साथ मिळणारच. प्रयत्न करायला कधीच घाबरू नकोस, मागे राहू नकोस. जो सातत्याने प्रयत्न करत असतो त्याला यश हे आज ना उद्या नक्की मिळतच असते. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आमची मदत तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचणार. बाळांनो, कधीच खोट्याची साथ देऊ नका. खोटे बोलणारा जेवढा दोषी असतो तेवढाच दोषी त्या खोट्याला साथ देणारा असतो. खोटे तुम्हाला तात्पुरते सुख, प्रगती, प्रतिष्ठा मिळवून देते, पण ज्या वेळेस खोट्याचा हिशोब आम्ही लावायला बसतो तेव्हा होत्याचे नव्हते होते. म्हणून खऱ्याला कधीच त्रास देऊ नका, कारण खऱ्याच्या बरोबर आम्ही नेहमी असतो. खऱ्याची साथ आम्ही नेहमी देतो. खोटे कितीही बलशाली असू दे आणि खरे कितीही लाचार, सध्याला कमजोर असू दे, पण शेवटी विजय हा खऱ्याचाच होत असतो. त्यामुळे साथ देणाऱ्यांनी देखील नेहमी विचारपूर्वकच लोकांची साथ द्यायची. प्रत्येकाने कर्माला घाबरले पाहिजे, कारण तुम्ही आज जे कर्म करत असता तेच तुमचे कर्म उद्या दुपटीने परत तुमच्याजवळच फिरून येत असते. आणि जेव्हा कर्मांचा हिशोब चालू होतो तेव्हा ज्यांची चांगली कर्मे असतात त्यांचे नशीब खूप उजळते. नशिबात त्यांच्या नसलेल्या गोष्टीही त्यांना मिळतात. आणि ज्यांची कर्मे वाईट असतात त्यांच्या नशिबाने त्यांना जे दिलेले आहे ते देखील त्यांच्यापासून दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने कर्माच्या फेऱ्याला घाबरले पाहिजे. त्यामुळे नेहमी प्रत्येकाने आपापले कर्म हे प्रामाणिकपणे आणि चांगलेच करत राहिले पाहिजे. बाळा, तू तुझे कर्म नेहमी चांगलेच करत असतोस हे आम्ही पाहतो आणि तुझ्या त्या चांगल्या कर्मांचे फळ तुला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा. बाळा, तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला आम्ही कधीच वाईट मार्गाला जाऊ देणार नाही. तुझ्यासोबत कधीच आम्ही वाईट होऊ देणार नाही. त्यामुळे तू घाबरू नकोस. बाळा, तुझेही तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्या प्रयत्नात जर तुला यश मिळत नसेल तर तू तुझी पद्धत थोडी बदलून बघ. तू कुठे कमी पडत आहेस याचा नीट शांत बसून विचार कर. स्वतःला प्रश्न विचार की तू जे प्रयत्न करत आहेस ते प्रामाणिकपणे आणि दररोज न चुकता करत असतोस का? तू कुठे कमी पडत आहेस याचा विचार कर. स्वतःचाच थोडा अभ्यास कर. मग बघ, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल आणि तुला मार्गही मिळेल. तुम्ही जगाला फसवू शकता, पण स्वतःला आणि तुमच्या परमेश्वराला कधीच तुम्ही फसवू नाही शकत. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी प्रामाणिक राहा. स्वतःशी कधीच खोटे बोलू नका. स्वतःला कधीच फसवू नका, कारण
तुम्ही जर स्वतःलाच फसवता तेव्हा तुमच्याच नजरेत तुम्ही पडत असता. जेव्हा कधी आरशासमोर तुम्ही उभे राहता तेव्हा तुमच्याच नजरेला नजर मिळवताना तुम्हाला लाज वाटू लागेल. त्यामुळे स्वतःचीच लाज वाटेल असे कोणतेच काम करू नका. वाईट वागू नका. प्रामाणिकपणे मेहनत करा. यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार. आणि जो मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे असतो आणि त्याचा विजय हा निश्चितच होत असतो. थोडा वेळ जरी लागला तरी विजय हा त्यांचा निश्चितच असतो. बाळा, तू तुझेही प्रयत्न प्रामाणिक कर. तुलाही यश लवकरच मिळेल. बाळा, तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.